पुण्यातील एक IT कंपनी आपल्या ऑफिसला टाळं ठोकून आणि आपला गाशा गुंडाळून रातोरात अचानक गायब झाली आणि मग शेकडो कर्मचाऱ्यांच्या उरात धडकी भरली. पगार थकले, चेक बाउन्स झाले आणि या IT कंपनीचे 700हून अधिक कर्मचारी बेरोजगार झाले. या एका घटनेमुळे इतर IT कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मात्र धाबे दणाणले. आता प्रश्न असा उभा राहतोय की का बंद पडतायत IT कंपन्या? IT कंपन्या बंद पडण्याची कोणती आहेत प्रमुख कारणं? पुणे तर IT हब, सोबतच ऑटोमोबाईल आणि मॅन्युफॅक्चरिंग हब. उद्या या IT कंपन्या कोसळल्यानंतर यांच्यावर काय परिणाम होऊ शकतो? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट, का बंद पडतायत पुण्यातल्या IT कंपन्या. नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी. पुण्यातील हिंजवडी फेज 2 मधील गेराज इम्पिरियम राईज या इमारतीत कार्यरत असलेली थिंक टेक्नॉलॉजी इंडिया ही कंपनी अचानक बंद पडली आणि एकच खळबळ उडाली. या कंपनीने 2025 मध्ये मोठ्या प्रमाणावर भरती केली. फ्रेशर्स, इंटर्न्स आणि IT व्यावसायिकांना मोठ्या संख्येने नोकऱ्याही दिल्या. मग असं अचानक काय घडलं की ही कंपनीच बंद पडली? का बंद पडतायत या IT कंपन्या? कंपन्या बंद पडण्याची 4 प्रमुख कारणं आज आपण पाहणार आहोत. AI प्लस ऑटोमेशन, फंडिंग क्रंच, जागतिक मंदी आणि ट्रॅफिक. IT कंपन्या बंद पडण्याची 4 प्रमुख कारणं. AI प्लस ऑटोमेशन, 3 महिन्यांत गेल्या 73,000 नोकऱ्या. फंडिंग क्रंच, स्टार्टअपना पैसाच नाही. जागतिक मंदी, क्लायंटकडून केला जाणारा कमी खर्च. आणि ट्रॅफिक, पुण्यासाठी धक्कादायक असलेलं प्रमुख कारण. आता प्रत्येक कारण अगदी खोलात जाऊन उलगडून बघू. पहिलं कारण, AI मुळे नोकऱ्या गायब. 2026च्या पहिल्या 5 महिन्यांमध्ये जगभरात गेल्या 93,000हून अधिक टेक नोकऱ्या. कोडिंग, टेस्टिंग, कस्टमर सपोर्ट, मिडल मॅनेजमेंट या साऱ्या नोकऱ्या AIनं खाल्ल्या. पुण्यात TCS कंपनीनं 12,000 लोक केले कमी. दुसरं कारण, फंडिंग क्रंच आणि खर्च कमी. 2025 नंतर स्टार्टअप फंडिंग 60% कमी झाल्यामुळं कंपन्यांनी इफिशियन्सीच्या नावाखाली मनुष्यबळात केली कपात. हिंजवडीतील थिंक टेक्नॉलॉजी इंडिया बंद पडण्यामागं फंडिंग क्रंच असू शकतं एक प्रमुख कारण, ज्यामुळं थकवला गेला 3 महिन्यांचा पगार, काही कर्मचाऱ्यांचं वाया गेलं 15,000 रुपये डिपॉझिट आणि 700हून अधिक कर्मचारी झाले बेरोजगार. तिसरं कारण, मागणीत घट व क्लायंटकडून होणारा उशीर. US, युरोप मंदीसोबतच क्लायंटकडून निर्णय घेण्यात होणारा उशीर. भारतातील प्रमुख 5 IT कंपन्यांनी 2026 मध्ये कमी केल्या 6,981 नोकऱ्या, तर TCSनं कापले 23,460 रोल्स. चौथं कारण, ट्रॅफिकमुळं ITला बसणारा फटका. उत्पादकता घट. हिंजवडीत रोज 2 ते 3 तास ट्रॅफिक जाम. घरून 9 वाजता निघालेला कर्मचारी 11 वाजता पोहोचतो कंपनीत. एक कर्मचारी दिवसाला 2 तास वाया. त्यानुसार 1,000 कर्मचाऱ्यांचे दररोज 2,000 तास वाया. टॅलेंट पुणे सोडतंय. 2 ते 3 तास ट्रॅफिक, साहजिकच महागडं घर, ज्यामुळं फ्रेशर्स पुणे सोडून जातात, हैदराबाद, बंगळुरूमध्ये सेटल होतात. त्यामुळं IT कंपन्या जात आहेत पुण्याबाहेर. आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, पुण्याची ताकद म्हणजे ऑटोमोबाईल आणि मॅन्युफॅक्चरिंग हब. ऑटो हब, रोजगार आणि एक्सपोर्ट. पण IT कोसळल्यावर या तिन्ही गोष्टींवर परिणाम होणारच की. ऑटो हब, टाटा, महिंद्रा, बजाज, मर्सिडीज वगैरे वगैरे. महाराष्ट्राचं 35.1% ऑटो आउटपुट एकट्या पुण्यातून निघतं. रोजगार, पिंपरी चिंचवड पट्ट्यात 4,000हून अधिक मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स, 5 लाख लोकांना प्रत्यक्ष रोजगार. आणि एक्सपोर्ट, महाराष्ट्राचा 49% टू व्हीलर आणि 27.4% कार एक्सपोर्ट तोही एकट्या पुण्यातून होतो.
आता आय टी कोसळल्यावर या गोष्टींवर कसा परिणाम होऊ शकतो हेही पाहूयात. आय टी कोसळल्यावर परिणाम कशावर? घर फ्लॅट मार्केट कोसळणार. आय टीचा पगार म्हणजे EMI गुरु किल्ली. पण आय टी वालेच जर बेरोजगार झाले तर ते लोक EMI भरू शकत नाहीत आणि इतर लोक नोकरी जाईल म्हणून घर घेणं थांबवतील. दुसरं, ऑटो सेक्टरवर अप्रत्यक्ष परिणाम. आय टी वाले म्हणजे कार बाईकचे मोठे ग्राहक. नोकरी गेली की कारचा EMI थांबलाच म्हणून समजा. एकूणच काय तर वीज, पाणी, रस्ते या सुविधा विस्कळीत झाल्या की सगळंच थांबतं. वीज पुरवठा खंडित झाला की क्लायंट डेडलाईन चुकते, पेनल्टी लागते, कंपनीचा ऑपरेशनल खर्च वाढतो, ट्रॅफिक जाममुळे कॅब खर्च वाढतो, जनरेटर, डिझेल, लॅपटॉप, इंटरनेट खर्च वाढतो आणि मग थिंक टेक सारख्या छोट्या मोठ्या कंपन्या कुलूप लावून पळून जातात. AI मुळे रोबोट कोड लिहितोय, फंडिंग होत नसल्यानं तिजोरी रिकामी पडतीये आणि ट्रॅफिकमुळं अर्थात ट्रॅफिक जाममुळं क्लायंट मीटिंग मिस होतीये. थोडक्यात काय तर आय टी कंपन्या का सोडतायत पुणे या प्रश्नाचं उत्तर एका वाक्यात द्यायचं झालं तर AIनं मारलं, फंडिंगनं पुरलं आणि ट्रॅफिक जाममुळं आय टी कंपन्यांची होतीये माती. तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी फक्त.